अजित पवार आणि भाजपमध्ये फूट. आताची सर्वात मोठी बातमी. अजित पवारांनी केली सर्वात मोठी घोषणा. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. यामुळे ते शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपात गेले. असे असताना आता पुन्हा एकदा त्यांचे भाजपसोबत खटकले आहे. याचे कारण म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने हवा उमेदवार केले असल्याने चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 2 महिन्यांपूर्वी माजी आमदार लिकास साया यांनी पक्षाची राज्यातील सूत्रे स्वीकारली. 60 सदस्य असलेल्या या विधानसभेसाठी लोकसभेसोबतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांनी असा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत माजी आमदार लिकास साया यांच्यासह माजी मंत्री तिप्पांग तलोहोय हे देखील आहेत. दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. तसेच महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे पक्ष आहेत. यामुळे ही लोकसभा निवडणूक वेगळी ठरणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढे येईल. अनेक पक्ष आणि नेते फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.